निस्वार्थी प्रेम करणारे पात्र आहे, ध्यानात असू द्या. निस्वार्थी. ए आपल्या बापाने आहे का, आपल्या बापाने तो उपाशी राहिलाय, तो उपाशी झोपलाय, पण आपल्याला बिना भाकरीचं लेकरांना कधी त्याने झोपून दिलं नाही. त्यांनी फाटकी कपडे घातली, आपल्याला कधी त्यांनी उघडं फिरून दिलं नाही. ते वानवाने फिरला, आपल्याला बिना चप्पल पायाचं त्यांनी फिरून दिलं नाही. हो बापच एवढं करू शकतो, ध्यानात असून द्या. बाप ज्याचा जिवंत आहे ना, ऐका, आज तो थकलाय पण प्रेम तेवढंच करतोय, ध्यानात असून द्या. किती पहिलं करत होता तेवढं. हो रे होता कदाट दोया गोष्ट बापाची सांगताना, अरे तुझ्या येऊल्या मुखात भरविला त्याने घास, तुझ्या येऊल्या मुखात भरविला त्याने घास, त्याच्या पराव कष्टान आज सोबत सुखात त्याने बघितलं सपन, त्याने बघितलं सपन, पालाऊसाचा काढताना उरी होत कदाट दोया गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. ए बाप तुम्ही सामान्य समजू नका, हो सामान्य समजू नका. उरामधी माया ज्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वाटामधी हसू जरी कणा वाकला. गडीवर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. तुम्ही म्हणता ना, तुम्ही म्हणता ना माझ्या बापाला काय माझ्यासाठी केलं, ऐका ए नालायकानं, जे बापा धावून जातात ना, ऐका काय केलंय आपल्या बापाने. आयुष्यभर तो आपला बाप म्हणता ना काय केलं, आयुष्यभर तो नशिबाशी झटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. नांगराच्या संग ढेकळ उचली तर राहिला. ऐकायचे ना काय केलंय आपल्या बापाने, काय केलंय आपल्या बापाने, ऐका. नांगराच्या संग ढेकळ उचली तर राहिला, दारिद्र्याच्या जखमा कष्टाने शिवत राहिला. तळहाताचा ताण करून संसार पेलविला, संसार पेलविला. उन्हावर पावसात कधी नाही थकला, उन्हावर पावसात कधी नाही थकला. तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. काया शरीरात घाम चिरवीत राहिला, काया शरीरात घाम चिरवीत राहिला. नेहमी पोटावरती हात फिरवीत राहिला, फाटलेल्या चपलीला घाली. आपला बाप आहे ना, तेव्हा अनवाणी फिरलाय, आपल्याला बिना चप्पलचं त्यांनी चालून दिलं नाही. फाटलेल्या चपलीला घाली, सुतळी बांधुनिया, सुतळी बांधुनिया. भुक्याचा बांध त्याचा कधी नाही फुटला, भुक्याचा बांध त्याचा कधी नाही फुटला. तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला.
तुम्हाला सांगतो, ज्याचा बाप जिवंत आहे ना, ज्याचा बाप जिवंत आहे ना, भाग्यवान आहात. त्याला आत्ता मिठी मारून घ्या आत्ता. आणि ज्याची आई जिवंत आहे ना, खरंच भाग्यवान आहे. त्याच्या मांडीवरती आत्ता डोकं ठेवून झोपा आत्ता. कारण आयुष्यामध्ये सगळं मिळेल. तुम्ही सगळं कमवू शकता, पण एकदा बाप निघून गेला ना, आयुष्यात ती मिठी परत कमवू शकत नाही. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. विसरू नको रे आई बाबाला, विसरू नको रे आई बाबाला. जिजवीन धरले काया, काया जिजवीन तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे बेडा. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही आई बापा. राजांना सगळं मिळेल तुम्हाला सगळं, पण एकदा आय आणि बाप ही पात्र दोन निघून गेली ना, सगळा समाज तुमच्या पाहिजे फक्त स्वार्थासाठी येणारे ध्यानात असू द्या. सगळ्यांना हात जोडून विनंती, आई बापांची सेवा करा. आणि सगळ्या सुनांना सांगतो, सगळ्या सुनांना, तुम्ही आता कुणाची तरी सुन आहे ना, तुम्ही कुणाची तरी सुन आहे ना, तर लय दिवसासाठी नाही, लय दिवसासाठी नाही, फक्त 25 वर्षासाठी तुम्ही कुणाची तरी सुनई ध्यानात असू द्या. 25 वर्षानंतर तुम्ही सुद्धा कुणाची तरी सासू होणार आहे. त्यामुळे आता बैल ताब्यात आहे म्हणून लय हुरळून जाऊ नका. उठ म्हणला की उठतोय, बस म्हणला की बसतोय. आणि बैलांना पण सांगतोय, म्हणजे तुम्हाला गोळेवाडीतल्या बायको लय प्रेम करा, लय प्रेम करा बायको. पण बायकोवरती प्रेम करत असताना आईच्या डोळ्यातनं पाणी येणार नाही ह्याची काळजी घ्या. देवाच्या बापाची ताकद नाही तुमचं वाईट करायची, देवाच्या बापाची. काय सांगितलं? पितृवचन, आई वडिलांची सेवा सांगितली, परत सांगितली पतीची सेवा. आता गप झाले सगळे, ह्यांना आनंद वाटला. बरं झालं, बरं झालं, बरं झालं. सेवा करायची पतीची. हे सगळा आमचा गट सकाळी घरातनं बाहेर पडतो. कुणासाठी बाहेर पडतो? बोला की, बायका पोरांसाठी बाहेर पडतो ना. बर, ह्याला बाहेर इतकं टेन्शन असतं, लय टेन्शन. फी भरायची पोरीची, कर्ज फेडायचं शेतीवलं, गुरं सांभाळायच्या, दूध वाढलं पाहिजे, पैसा आला पाहिजे, मुलाचं फी शिक्षणाची, लग्न करायचंय माझ्या ताईचं, खत गोळा करायच्या, बी बियाणं उपलब्ध करायचं. थोडं टेन्शन आहे, थोडं टेन्शन आहे आपल्याला. आणि बाहेर भेटणारा प्रत्येक व्यक्ती ह्यांना टेन्शन देणारा भेटतो ह्यांना. त्यामुळे ह्यांना असं वाटत असतं, मी कधी एकदा घरी जातो हे टेन्शन घालवण्यासाठी, आणि कधी एकदा माझ्या बायकोचं तोंड बघतोय, असं ह्यांना असं वाटतं ना. कारण मनापासून प्रेम ह्यांच्यावर, तुमच्या नवऱ्यावर तुम्हीच करणार आहे, त्याच्यावर कोण बाहेरचं प्रेम करत नाही. त्याला असं वाटतं, नको रे, ही कधी संध्याकाळ होती आणि कधी मी घरी जाऊन माझ्या बायकोचं तोंड बघतोय, असं ह्यांना वाटत असतं. मग घरी यायच्या टायमिंगला तुमचं तोंड कसं पाहिजे? हा, फ्रेश पाहिजे ना. तुम्ही दिवसभर फ्रेश असता, दिवसभर सगळ्या टीव्हीच्या मालिका बघता, आईला फोन करता, बहिणीला करता, मैत्रिणीला करता, आणि यायचा टायमिंग झाला, बाबा 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 तोंड 12 वाजल्या कोणतरी म्हणत. ऐका ना, आणि हे 10 मिनिटं येऊन घरात दार वाजवते, अगं दार उघड, दार उघड, दार उघड, दार. तुम्ही टीव्हीचे मालक बघत, टीव्हीची मालिका, आणि म्हणते अगं पाणी दे, पाणी दे, पाणी दे. पाणी तर देतात ना, उलट त्याच्या अंगावर जाता. दम आहे का नाही माणसाला? का घरात तेवढीच काम आहेत, माणूस अंगावर. उद्यापासून ध्यानात ठेवा, पतीची सेवा सांगितली, विष्णूची महापूजा आहे. हे यायचा टायमिंग झाला, संध्याकाळी यायचा टायमिंग झाला की काय घ्यायचं आहे का? पाणी घ्यायचं तांब्या भरून, मोठा तांब्या, साबण घ्यायचा, हमाम लायबॉय काय मिळते तुमचा आवडीचा, तोंड धुवायचं, परत तोंड साबण लावून धुवायचं, मेकअप करायचा, पावडर बिवडर लावायचं, सगळं मस्त तोंड. आणि हे यायच्या टायमिंगला चांगली साडी घालून, येणी फिनी करून,
गजरा लावून मस्तपैकी डोक्यावर पदर घेऊन पाण्याचा तांब्या घेऊन दारात थांबायचं, दारात यायच्या टायमिंगला. कसं वाटेल? पोरं हसायला लागले. अशीच अपेक्षा आहे का नाही? दारात थांबायचं. अरे पती हा, पती हा कोण आहे? परमेश्वरांना, परमेश्वरांना. हा पती हा परमेश्वर आहे. आनंद वाटला पाहिजे त्याला. हातात पाण्याचा तांब्या घेऊन मेकअप करून उभं राहायचे. आणि ह्यांनी संध्याकाळी मेकअप करून बसण्यासाठी आपण पण नीटनीटकं सुधीत घरी आलं पाहिजे. नाही तर तुम्हाला धरून घरी. आणि दारुडे लय प्रामाणिक असते. प्रामाणिकपणे सांगा, आमच्या मालिकेत बाळासाहेब दारुडे आहे, बरोबर आहे. पण सगळ्यात तुम्हाला गरीब कोण वाटतं? इतकी प्रेम करतात माझ्या एवढं गरीब मालिकेत आहे का कोण? काय करा, दारुडे लय प्रामाणिक असते. काही एक जण लय दारू पित होता आणि त्याची बायको म्हणजे अहो दारू नका पिऊ, आयुष्याचं वाटोळ होईल, लेकर आपली लग्नाला द्यायला घ्यायला आले ती दारू पिऊ नका, आमकं तमकं. त्याला बरं वाटलं, म्हणला चुकतोय आपलं. त्यांनी शपथ घेतली, बास तुझ्या डोक्यावर हात ठेवला तिच्या, म्हणला बास उद्यापासून दारू पिणार नाही. आज शेवट शपथ खाल्ली. पण दुसऱ्या दिवशी रामभाव भेटला आणि पाजली आणि लय झाली त्याला. पण त्याच्या ध्यानात आलं चुकलोय आपण बायकोची शपथ खाल्ली होती दारू पिणार नाही आणि आज आपल्याला तर चालताय नाही, सूट सुद्धा नाही. पण एक करायचं काम, गेल्या गेल्या बायकोच्या पाया पडायचं, सांगायचं मला लय दारू झाली आज, मला माफ कर, आपली बायको माफ करेल. त्याने ठरवलं. आलं बेलकंड तसंच घरी आल्या आल्या पाया पडलं डायरेक्ट. म्हणला मला माफ कर, मला लय दारू झाली, मला सुधारा नकायचं. ती म्हणली तुला लय दारू झाली माझ्या पक्क ध्यानात आले, कारण ही घर तुझं नाही, तुझं पुढे आहे अजून, तू हे आधी काय. पहिली गोष्ट, कसा पाण्याचा तांब्या घेऊन जाणार उद्यापासून? हातात पाण्याचा तांब्या. दुसरी गोष्ट, तुम्ही तुझ्या नवऱ्यावर कधी संशय घेऊ नका. घेता का? घेतात का? घेतात का? तुम्ही तुमच्या नवऱ्यावर कधीच संशय घेऊ नका, कारण तुमच्या नवऱ्याकडं तुमच्याशिवाय गावातलं कुत्र सुद्धा बघत नाही. तरी रातच्या 12ला आणि 1ला उठून बिचारा झोपेत असताना त्याचं झोपेतच मोबाईलवर असा अंगठ घेऊन त्याचा मोबाईल चेक करत असतात. जगल ही, जगल ही, जगल. चेक करू नका, कारण ही तुमच्या पुढचं आहे, ही तुमच्या पुढचं. ती घरी यायच्या अगोदर 15 मिनिटं बाहेरच थांबतं, सगळं डिलीट करतं, मग घरी येतं. बरोबर, बरोबर आहे ना? बरोबर आहे का काका? बरोबर आहे का? हाय हाय अजून अजून मला वाटलं काकी अजून. पतीची सेवा सांगले. पुढे पुढे गेलं पुढे नाही. तुम्हाला पण सांगतोय, आपली पत्नी आपलं अर्धांग आहे, ती गुलाम नाही आपली. तिने सगळं सोडलंय, सगळं. आई बाप, घरदार, मित्र मैत्रिणी. बिचारीला पहिली ते 5वी पर्यंत असलेली मैत्रीण 10वीला नसती, ध्यानात असू द्या. जी 10वीला मैत्रीण आहे ती कॉलेजमध्ये नसती, जी कॉलेजला मिळाली ती नांदा आल्यानंतर नसती. सगळा बदल करते बिचारी रे आपल्यासाठी. नारायण पैसा